मग काय सकाळी सकाळी दोन मित्राला बसवलो गाडी मागं आणि गेलो मग निघून. कारण की आता आज होतो माझी बायकोचा बर्थडे, तर त्याच्यामुळे नाही का आपल्याला काहीतरी आणायचं होतं स्पेशल घरात खायसाठी. तर तसंच घेतलो आपली गाडी आणि बघा आपली गाडी कशी चालते. तर मग गेलो आपण गाडी चालत चालत पुढं. जसं पुढं आलो आपण तसं नाही का डायरेक्ट आपल्या चांदा फाट्यावरती आलो. जसं आपल्या फाट्यावरती आलो तसं डायरेक्ट मारलो टर्न आणि निघालो मग इकडं. काय मग जसं निघालो तसं डायरेक्ट आपली गाडी काय कमी पडते का? हे लावली रेस डायरेक्ट. जसं गेलो पुढं बघा आपले दोन भाऊ मागे बसले होते. जसं डायरेक्ट आलो आपण तिथं डायरेक्ट. तिथं जाऊन नाही का जरा डोळे वगैरे पुसलो जरा चांगले एकदम एकदम क्वालिटी मध्ये. मग तुमचा भाऊ झाला टकाटक एकदम. जसं मग गेलो तिकडे दुकानाकडे. जसं दुकानाकडे गेलो बघितलं नाही भावानी माझ्याकडे डायरेक्ट एकदम रागामध्ये. जसं डायरेक्ट आलो दुकानवरती गेलते मग तिथं घेऊन काय मग घेतलो अर्धा किलो मस्त मटण घेतलो एकदम टकाटक. त्याच्यानंतर मस्त चिकन पण घेतलो 1 किलो चिकन घेतल्यानंतर तर बघा चिकन वगैरे कसलं बनवतो भाऊने डायरेक्ट एकदम कडक मध्ये कोंबडी काटली होती. तसंच चिकन वगैरे पॅक केलं त्याने पैसे वगैरे दिलो आपण त्याला. जसं पैसे वगैरे दिलं उचलले आपली पोतडी आणि निघालो तिथून. जसं निघालो तसं बसलो मस्त गाडीवर. चाबी शोधत होतो मी. चाबी काय लवकर सापडली नाही भाऊ मला. तरी सापडली कसं काय तरी चाबी घेतलो तिथून मस्त एकदम आणि डायरेक्ट निघालो तिथून. हे फिरवली आपली गाडी. गाडी फिरवलं डायरेक्ट मारली आपण शेल आणि आलो पुढं. जसं आलो दोन भावाला बसवलं मागं आणि तिथून पण निघालो. तसं निघालो तसे बघा आपली गाडी कशी चालते. आलो भावानी बघा कसं मटन आणि चिकन कसं दाखवतोय डायरेक्ट. दोघंच काय विषय का भाऊ. जशी बायकोचा बर्थडे म्हणून तर सेलिब्रेट तर करावं लागणार ना आपल्याला. तसंच काय मग आणलो एकदम मस्त कडक मध्ये विमल वगैरे खात खात आलो आम्ही पुढं. बायकोसाठी जे तेळी वगैरे आणलो होतो आपण तेळी वगैरे दिलं बायकोला. आणि बायकोला तेळी वगैरे देऊन मग नाही का मस्त एकदम हे बघा देतोय तेळी वगैरे दिलो मस्त एकदम. आणि त्याच्यानंतर मग रिंग आणली होती मस्त नाही का चांदीची रिंग त्यांनी पण दिलो हातामध्ये टाकून. आणि काय हातामध्ये टाकल्यानंतर मग डायरेक्ट आपलं संध्याकाळी मग डायरेक्ट केक आणायला जायचो. मग केक साठी आलो आपण संध्याकाळी. विषय का भाऊ डायरेक्ट भावाने म्हणलं मी गाडी चालवतो दिलो भावाकडे गाडी चालवायला. तसंच आलो आपण डायरेक्ट पुढं. केस वगैरे जरा चांगले करून घेऊन नाही का केस वगैरे चांगली केलो मस्त एकदम. आणि मग आलो पुढं. हे बघा कसलं दिसतोय भाऊ. विषय का बायकोची बर्थडे म्हणलं म्हणजे खर्च तर करावा लागणार ना. मग तसंच आलो डायरेक्ट रस्त्यावर आपण पुढं. जसं रस्त्यावरती पुढं आलो तसं डायरेक्ट मस्त भावानी पण म्हणत होतं की मी गाडी चालवतो म्हटलं चालव भाऊ तू. मग भावानी काय गाडी चालवत डायरेक्ट एकदमच. तर मग तिथून डायरेक्ट आलो आपण डायरेक्ट हायवेला. तसंच आपल्याला एक आपली फॅन फॉलोइंग भेटले होते. आपला भाऊ तो पण मस्त हात वगैरे दाखवत होतो एकदम एकदम विषय आहे का भाऊ. हात वगैरे दाखवलं म्हटलं चला आता इथून. तर आलो आपण पुढं मस्त त्याला सोडू चांदा फाट्यावरती. आणि चांदा फाट्यावरती सोडायच्या नंतर आलो आपण पुढं. जसं आपण पुढे आलो म्हटलं जायचं आता शिरूरला गेलो मस्त आलो. आणि मग काय भाऊ घुसलो गावामध्ये. जसं गावामध्ये घुसलो मस्त एकदम चारी तरफ नजारा वगैरे दाखवलं मस्त खडक मिडक मच्छी चिकन वगैरे सगळं चालू होते. जसं आलो आपण पुढे डायरेक्ट दुकानाकडे. जसं दुकानाकडे आलो बघू शकता तुम्ही गाडी वगैरे लावून मस्त केक वगैरे दाखवत होते. आता सांगा भाऊ केक कोणतं घ्यायचे आपल्याला. डायरेक्ट केक एकदम टकाटकच होते एकदम चांगल्याच क्वालिटी मधलं केक होते तिथं. तसंच आपल्याला नाही का एक आपलं मस्त थोडा शूट घेऊ म्हटलं आयफोन सोबत. तर बघू शकता आपला आयफोन मी फोन एकदम केसन मिसन एकदम टकाटक मध्ये चालू विषय काही विषय नाही. हात वगैरे दाखवलं. मग त्याच्यानंतर भावाने दाखवलं मला एक केक. भाऊ केक बघून नाही का पहिलंच केक आपल्याला पसंत आला. आपण दुसरं बघितलं नाही तरी भावाने नाही का 2-3 केक आणले होते बघायसाठी. 3 केक आणला भावाने. हे बघा हे बुलबुलीन मिलबुलीन चारी कोपना चीत मस्त केक आणले होते काही विषय नाही. तरी आपल्याला केक आवड होतो योत तरी आपण हेच केक घेतलं नाही का. घेतलं मस्त केक वगैरे नाव वगैरे टाकितलं त्याच्यावरती बायको नाव मस्त एकदम चांगलं क्वालिटी मधलं. आणि काय क्वालिटी मध्ये नाव वगैरे टाकून मग जसं नाव वगैरे टाकितलं तसंच केलं भावाने पॅक त्याला. आणि मस्त एक आपण बॉटल घेतली. मग काय 160-60 रुपये असंच गेले आपलं उगत. मस्त बॉटल मीटर घेऊन डायरेक्ट टकाटक तिथून निघालो. मग आता आपण हे पण जरा सेलिब्रेट साठी काय काय चांगले वस्तू घेऊ म्हटलं जरा असे. तर घेतले मग चांगले वस्तू वगैरे एकदम टकाटक मध्ये डायरेक्ट मग निघालो तिथून. म्हटलं कॅडबरी जवळ आलो. मग कॅडबरी वगैरे बघितलं म्हटलं भाऊ 2 कॅडबरी पॅक कर म्हटलं तू आपल्यासाठी. मग काय भावानी 2 कॅडबरी एकदम मस्त टकाटक पॅक पण केले आणि हात पण दाखवले एकदम चांगल्या क्वालिटी मधलं नाही का. हे दिले आपल्याला भावानी कॅडबरी घेतली टाकली मग बॅग मध्ये काय. तसंच मग गाडी पण एकदम मस्त चालू होतं. ते आपली गाडी वगैरे चालत चालत आलो मग आपण घराकडे आलो. मग डायरेक्ट रात पण झाली होती भावा नाही का एकदम. तर मग तरी हे बघा बघू शकता तुम्ही रात वगैरे झाली मस्त एकदम काहीतरी विषय हाड आहे. काय म्हटलं चला म्हटलं जायचं घराकडे. मग आलो मग घराकडे निघून. घराकडे आलो जसं बायको दिसली मला. म्हटलं तयार वगैरे होय बाई म्हटलं व्हिडिओ वगैरे काढायचे. मग काय गप बस म्हणली मला आणि मग गेली तयार व्हायला. मग तयार वगैरे होऊन आली. म्हटलं कॅडबरी देऊन टाकू. मग कॅडबरी वगैरे दिलो. आणि बघा मग असे त्याचे नखरे कसे चालू असते. मग नखरे वगैरे ते एवढं तेवढं करावं लागतं ना भाऊ. म्हटलं काय एवढं तेवढं नखरे केले. आणि मग म्हटलं तू आता तयार व्हायला जा म्हटलं. मग गेली बायको तयार होऊन. म्हटलं आपलं डॅन्स चालू होता एकदम खतरनाक क्वालिटी मधलं डॅन्स वगैरे केलो आपण. तशी झाली आपली बायको. म्हटलं थोडासा फिरून घेऊ म्हटलं. एवढं तेवढं फिरवलं म्हटलं बायकोला. आणि याच्यानंतर मग थोडं नाचलो वगैरे नाही का. मस्त नाचकूच चालत होतं. थोडासा नाचकूच चालत याच्यानंतर मग डायरेक्ट आता केक वगैरे कापायचं म्हटलं. डॅन्स वगैरे चालू होतं आपलं थोडंसं.
म्हटलं केक वगैरे कापायचं. मग डायरेक्ट आता काय उचललं म्हटलं बायकोला, आता चल म्हटलं केक कापायचं. तरी बायको जरा जास्त हसत होती नाही का. तर काय विषय नाही मित्रांनो, डायरेक्ट आता आपण आणलो केक. म्हटलं तेडी वगैरे धर म्हटलं तुझे आणि बस म्हटलं केक कापायला. मग काय माझी वहिनी ते मस्त आरती वगैरे घेतली एकदम खतरनाक, आणि आरती वगैरे घेत घेत ती पण लईच बोलत होती, बाबा काय करतो, पण तरी बोलली एवढी तेवढी. म्हटलं कर ग बाई लवकर. मग केली बाईनी लवकर. काय लगेच आपली हे फुटत नाही होतं भाऊ, डायरेक्ट अचानकच काय झालं काय माहित ते अचानकच फुटलं. त्याच्या विषय लय हाड दिसलं मला नाही का, ते फुटत नाही होतं आणि अचानकच फुटलं ते डायरेक्ट. म्हटलं फुटलं, म्हटलं फुटू दे. त्याच्यानंतर मस्त केक वगैरे खाऊ घातलं. म्हटलं बायको खा म्हटलं केक, आता तुझा बर्थडे काय करते बाई, खावा लागणार. मग काय खातले बायकोनी केक आणि मला पण खाऊ घातली. आणि मग चला मित्रांनो, आपलं ब्लॉग नाही का इथं समाप्त होतो. आपण भेटू न्यू ब्लॉग मध्ये.